नमस्कार. सकाळचा नाश्ता हा हेल्दी, प्रोटीनयुक्त असावा असे सर्वांनाच वाटते. त्यासाठी आपण इथे संपूर्ण पोषणाचा विचार करून ह्या रेसिपीतील साहित्य घेतले आहे. हा नाश्ता पचायला हलका व डाएट करणाऱ्यांसाठी व सर्वांसाठीच उत्तम आहे. ह्या कधीच न पाहिलेल्या नवीन चवीच्या कोथिंबीर वड्या 8 दिवस टिकतात. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या 3 ते 4, आले अर्धा इंच, लसूण 10 ते 12 पाकळ्या, जिरे 1 छोटा चमचा, पाणी न घालताच वाटून घेऊया. ह्या वाटणाने नाश्त्याला खूप छान चव येते. ह्यातच अर्धा कप भिजवलेली हिरवी मूग डाळ. आपल्याला इथे नाश्ता हेल्दी बनवायचा आहे, त्यामुळे आपण ही भिजवलेली मूग डाळ घेतली आहे. डाळ 2 तास भिजत घातली होती. मूग डाळीमुळे वडी पोटाला बाधत नाही. हेही पाणी न घालताच वाटून घेऊया. अशा पद्धतीने डाळ वाटून घेतली आहे. ही एका भांड्यात काढून घेऊया. बेसन पीठ 2 कप. बेसन पिठामुळे वडीला खमंगपणा येतो. पाव कप तांदळाचे पीठ. ह्याने वडी वरून कुरकुरीत व आतून खुसखुशीत होते. कोथिंबीर 1 कप. ही स्वच्छ धुवून बारीक कापून घेतली आहे. पालक अर्धा कप. हाही स्वच्छ धुवून बारीक कापून घेतला आहे. मेथी अर्धा कप. मेथीपासूनही शरीराला खूप सारे फायदे होतात. कोबी अर्धा कप. हा स्वच्छ धुवून नंतर किसून घेतला आहे. कोबीची भाजी सहसा कोणाला आवडत नाही, पण त्यात खूप सारे पौष्टिक घटक आहेत. तीळ 1 मोठा चमचा, हळद पाव छोटा चमचा, हिंग पाव छोटा चमचा, धने पावडर 1 मोठा चमचा, ओवा अर्धा छोटा चमचा. ओवा व हिंगाने वडी पचायला सोपी होते. तेल 1 मोठा चमचा, चवीनुसार मीठ. हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करूया. सुरुवातीला हे पाणी न घालताच मिक्स करूया. नंतर आवश्यकतेनुसार पाणी घालूया. ह्यात आपण जे तांदळाचे पीठ घातले आहे, त्यामुळे वडी तेलकट होत नाही. पीठ थोडेसे घट्ट वाटत आहे, त्यामुळे ह्यात थोडेसे पाणी मिसळूया. तुम्हीही आवश्यकतेनुसार पाणी घालून अशा पद्धतीने पीठ भिजवून घ्या. ह्यातील कोथिंबीर, मेथी, पालक व कोबी ह्यात खूप सारे पौष्टिक घटक आहेत, हे आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे ह्या अशा वड्या नाश्त्याला खाल्ल्या तर तुमचेही आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल. पीठ भिजवले आहे. आता एका ताटाला तेल लावूया. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. त्यात थोडेसे तीळ. त्यावर मिश्रण एकसारखे थापूया. ताटाला तेल लावल्यामुळे वडी ताटापासून सहज निघते. वरून पुन्हा तीळ. मिश्रण एकसारखे थापले की वड्यांना छान आकार येतो. आपण हे मिश्रण एकसारखे थापून घेतले आहे. कढईत पाणी उकळत ठेवले आहे. त्यात लिंबू. त्यावर स्टँड. त्यावर उंच होण्यासाठी अजून एक प्लेट ठेवली आहे. त्यावर मिश्रणाची प्लेट ठेवूया. झाकण ठेवून 15 मिनिटे वाफवून घेऊया. 15 मिनिटानंतर मिश्रण शिजले की नाही ते बघूया. सुरीला मिश्रण चिकटले नाही म्हणजेच हे परफेक्ट झाले आहे. हे थंड होण्यासाठी ठेवूया. मिश्रण थंड झाले आहे. ह्याच्या वड्या कापूया. थंड झाल्यामुळे वड्या व्यवस्थित कापता येत आहेत, तुकडे पडत नाहीत. म्हणून मिश्रण गरम असताना वड्या कापू नयेत. हा खूपच हेल्दी नाश्ता आहे. ह्या वड्या अशाच फ्रीजमध्ये ठेवल्या तर 8 दिवस टिकतात. जेव्हा पाहिजे तेव्हा शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करू शकता. तुम्ही ह्या पद्धतीने नाश्त्याला वड्या करून बघा व कशा झाल्या ते कमेंट करून नक्की सांगा. आता ह्या वड्या शॅलो फ्राय करूया. त्यासाठी कढईत थोडेसे तेल. त्यात वड्या ठेवूया. खमंग भाजून घेऊया. गॅसची फ्लेम मिडियम आहे. ह्या वड्या गरम गरमच सर्व कराव्या. आपण इथे शॅलो फ्राय केले आहेत, पण तुम्हाला आवडत असेल तर डीप फ्राय करू शकता. तसेच शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करायच्या नसतील तर कढईत थोडेसे तेल, त्यात जिरे व पांढरे तीळ घालावे. ते परतल्यावर ह्या वड्या त्यात घालून परतून घ्याव्या. म्हणजेच फक्त फोडणी द्यावी. वड्या तुटल्या नाहीत,
सुंदर असा हिरवा रंग आला आहे, तेलकट झाल्या नाहीत. ह्या हिरव्या चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर खाऊ शकता. आता ह्या वड्याबरोबर खाण्यासाठी हिरवी चटणी बनवूया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर 1 कप, पुदिना पाव कप. पुदिना कमी वापरल्यामुळे चटणी कडवट होणार नाही. लसूण 5 ते 6 पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे, हिरव्या मिरच्या 2, काळं मीठ अर्धा छोटा चमचा, चाट मसाला अर्धा छोटा चमचा, भाजलेले जिरे 1 छोटा चमचा, दही 1 मोठा चमचा. दह्याने चटणीला चटपटीत अशी छान चव येते. डाळवं 1 मोठा चमचा, चवीनुसार मीठ. मीठ कमीच घालावे, कारण काळं मीठ व चाट मसाला घातला आहे. हे सुरुवातीला पाणी न घालताच बारीक वाटून घेऊया. आता थोडेसे पाणी, आईस क्यूब्स 3 ते 4 बारीक वाटून घेऊया. ही चटणी फ्रीजमध्ये ठेवली तर 2-3 दिवस सहज टिकते. ह्या वड्या नाश्त्याला खाऊ शकता, तसेच लंच किंवा डिनरला साईड डिश म्हणून खाऊ शकता. अशा वड्या तुम्ही यूट्यूबला बघितल्या का ते कमेंट करून नक्की सांगा. एक तोडून बघूया. अशी ही प्रोटीनयुक्त हेल्दी वडी थोडीसुद्धा तेलकट झाली नाही. ही जाळीदार झाली आहे. तयार आहे पौष्टिक कोथिंबीर वडी व त्याबरोबर खाण्यासाठी हिरवी चटणी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.